स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल एज्यू अकॅडमी या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान व सीमा, अक्षांश, रेखांश, शेजारील राज्य आणि अरबी समुद्र. तर पहिला प्रश्न घेऊया. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान भारताच्या कोणत्या भागात आहे? उत्तर आहे सी, पश्चिम आणि मध्य भारतात. दुसरा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे? उत्तर आहे ए. तिसरा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? उत्तर आहे सी. चौथा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र पसरलेला आहे? उत्तर आहे बी. पाचवा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? उत्तर आहे सी. सहावा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला कोणते राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? उत्तर आहे ए. सातवा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आणि राज्य आहे? उत्तर आहे ए. आठवा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणते राज्य आहे? उत्तर आहे बी, छत्तीसगड. नववा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेला लागून कोणतं राज्य आहे? उत्तर आहे ए, कर्नाटक आणि गोवा. दहावा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणते राज्य आहे? उत्तर आहे सी, तेलंगणा. अकरावा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? उत्तर आहे बी, 800 किलोमीटर. बारावा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार सुमारे किती किलोमीटर आहे? उत्तर आहे ए, 700. 13वा प्रश्न पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे सी, 3रा क्रमांक. 14वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? उत्तर आहे ए. 15वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भूभाग व्यापला आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. 16वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे बी, गडचिरोली. 17वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राचा सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे सी. 18वा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे? उत्तर आहे सी. 19वा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्याला लागून आहे? उत्तर आहे डी. 20वा प्रश्न घेऊया. कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? उत्तर आहे सी. 21वा प्रश्न घेऊया. गोवा राज्याला महाराष्ट्राच्या कोणत्या एकाच जिल्ह्याची सीमा लागते? उत्तर आहे ए, सिंधुदुर्ग. 22वा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? उत्तर आहे बी. 23वा प्रश्न पाहूयात. रत्नागिरी जिल्ह्याचा किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? उत्तर आहे बी. महाराष्ट्राच्या सीमेला एकूण किती घटक राज्यांचा सीमा लागून आहेत? उत्तर आहे बी. 25वा प्रश्न घेऊया. तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा सीमा लागून आहेत? उत्तर आहे 4. 26वा प्रश्न पाहूयात. मध्य प्रदेश राज्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? उत्तर आहे ए. 27वा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणा आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांना लागून आहे? उत्तर आहे बी. 28वा प्रश्न पाहूयात. गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? उत्तर आहे बी. 29वा प्रश्न पाहूया. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांना कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? उत्तर आहे सी. 30वा प्रश्न घेऊया. कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांना कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? उत्तर आहे बी, नांदेड. 31वा प्रश्न. गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे? उत्तर आहे बी, सिंधुदुर्ग. 32वा प्रश्न. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील सखल किनारपट्टीच्या भागाला काय म्हणतात? उत्तर आहे कोकण.
33वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील समुद्रकिनारा प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा आहे? उत्तर आहे रिया प्रकारचा म्हणजे ए. 34वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राच्या मुख्य भूमीला लागून असलेल्या अरबी समुद्राची खोली पश्चिमेकडे जाताना कशी होते? उत्तर आहे ए. हळूहळू वाढत जाते. 35वा प्रश्न पाहूया. सह्याद्री पर्वत अरबी समुद्राला कसा समांतर पसरला आहे? याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. 36वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला तापी नदीचे खोरे आणि सातपुडा पर्वत रांग आहे? उत्तर आहे ए. 37वा प्रश्न घेऊया. छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यांचा सीमा लागून आहे? उत्तर आहे बी. गोंदिया व गडचिरोली. 38वा प्रश्न. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांना अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे? उत्तर आहे सी. 39वा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्र किनारा लाभलेला नाही? उत्तर आहे सी. कोल्हापूर. मुंबई उपनगर जिल्ह्याला कोणत्या समुद्राची नैसर्गिक सीमा लाभली आहे? उत्तर आहे ए. अरबी समुद्र. 41वा प्रश्न पाहूयात. नंदुरबार जिल्ह्याची सीमा कोणत्या 2 राज्यांना लागून आहे? उत्तर आहे ए. गुजरात आणि मध्य प्रदेश. 42वा प्रश्न. महाराष्ट्राचे हवामान प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे आहे? उत्तर आहे ए. उष्णकटिबंधीय मान्सून हवामान. 43वा प्रश्न पाहूयात. अरबी समुद्रावरून येणारे मान्सून वारे महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या नैसर्गिक घटकामुळे अडवले जातात? उत्तर आहे बी. सह्याद्री पर्वत. 44वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण पठारी भागाची दख्खनचे पठार निर्मिती कशामुळे झाली आहे? उत्तर आहे बी. ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकामुळे. 45वा प्रश्न. महाराष्ट्रातील समुद्रकिनारा लाभलेल्या जिल्ह्यांपैकी सर्वात कमी लांबीचा किनारा कोणत्या जिल्ह्याला आहे? उत्तर आहे ए. ठाणे. 46वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर खालीलपैकी कोणत्या टेकड्या पसरलेल्या आहेत? उत्तर आहे ए. गाविलगड टेकड्या. 47वा प्रश्न. भारताच्या मुख्य भूमीच्या एकूण किनारपट्टीपैकी महाराष्ट्राला मिळालेला वाटा किती टक्के आहे? उत्तर आहे बी. सुमारे 13%. 48वा प्रश्न. महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला गोंदिया जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आढळतात? उत्तर आहे बी. दरकेसा टेकड्या. 49वा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्राची कोणती सीमा नैसर्गिकरित्या पूर्णपणे अरबी समुद्राने वेढलेली आहे? उत्तर आहे सी. पश्चिम सीमा. शेवटचा प्रश्न पाहूयात 50वा. खालीलपैकी महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या राज्यांचा कोणता गट उत्तरेकडून पूर्वेकडे योग्य क्रम दर्शवतो? तर याचं उत्तर आहे ए. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच ॲपला इन्स्टॉल करा आणि व्हॉट्सअप लिंक शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.